भारतीय संस्कृतीत खाऊच्या पानाला खूप महत्त्व आहे व मागणीसुद्धा आहे. मुख्यतः बनारसी पानाची विशेष गुणवत्ता व टिकाऊपणा प्रसिद्ध आहे. आज आपण पालघर जिल्ह्यातील केळवा येथील शेतकरी किशोर गिरी यांनी केलेल्या बनारसी पान शेतीबद्दल पाहणार आहोत. त्यांनी आपल्या 4 एकरात बनारसी पान शेती करतायत. किशोर सांगतात की पान ही एक नैसर्गिक वाढणारी वेल असून यासाठी तापमान हे 10 ते 40 डिग्री सेल्सिअस आणि नियमित ओलावा जोपासण्याची गरज असते. ते हायड्रोथेरपी पद्धतीने बनारसी पाने वाढवतात. यासाठी 2 ओळींमधील अंतर 3 फूट आणि 2 वेलींमधील अंतर 6 इंच इतका आहे. साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात याची लागवड करत असून 10 ते 15 वर्षापर्यंत ही शेती चालत असल्याचं किशोर सांगतात. या वेलींसाठी ड्रिप इरिगेशनचा वापर करत असून 3 दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पावसाळ्यात या पानवेलींना फंगस होण्याची शक्यता असल्यामुळे बोर्ड मिश्रणचा वापर करतात. उत्पादन क्षमतेवर वर्षातून 3 ते 4 वेळा हार्वेस्टिंग होत असून वार्षिक 4 लाखापर्यंत टर्नओव्हर होत असल्याचं किशोर सांगतात. योग्य रचना, संतुलित पर्यावरण आणि क्षमता वाढवणारे तंत्र वापरून ही शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतं असं किशोर यांचं मत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किशोर यांच्या बनारसी पान शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून कळवा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.